यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. वेलकम. सुरुवात अप्रतिम झालेली आहे गावदेवी चिंचोडी या टीमची. गावदेवी चिंचोडी टीमला माहिती आहे की समोरच्या टीममध्ये जवळजवळ 9 ते 10 चांगले बॅटर आहेत, तर अशा टीमसमोर 5 षटकाच्या सामन्यामध्ये कमीत कमी 60 ते 70 धावांचं टार्गेट देणं एक गरजेची बाब आहे. पुढील बॉल यावेळेस बघितलं गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं, त्यानंतर थोडंसं बॉल आपण बघितलं ऑफ कटर सुद्धा टाकला लेफ्ट हँडर बॅटरसाठी. अतिशय चांगली डिलिव्हरी टाकली होती गोलंदाज राहिल अन्सारीने. पुन्हा राहिल अन्सारी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट हँडरसाठी. टॉप एज लागले, विकेट कीपरच्या मागे फिल्डर होता, चुकी होते या ठिकाणी. प्रकाश तुंबडा याच्या हातामधून कधी कॅच सुटत नसतोय, मात्र अगदी सोपा कॅच प्रकाशच्या हातामधून सुटला. असं वाटलं की सॉफ्ट डिस्मिसल आउट होईल की का हा फलंदाज, मात्र कॅच सुटला जो तो एक जीवनदान मिळतोय तो फलंदाज वैभव कांबडी याला. वेलकम. म्हणेसे प्रवीण गुप्ता यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत 94 ट्रॉफी 2025 मध्ये. पुढे आलाय, हवेत होता बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय समोर. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 9 रन्स, 9 विदाउट लॉस. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज राहिल अन्सारीने. कुठलाही मोठा फटका मारून दिलेला नाही, त्यानंतर अगदी नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे. पुढील बॉल फुल टॉस आणि अतिशय जबरदस्त फटका, मात्र मिड विकेटला फिल्डर आहे आणि अशा प्रकारे विकेट या ठिकाणी जाईल का? यस विकेट जाते आणि अशा प्रकारे बाद होईल फलंदाज वैभव कांबडी. इज आउट. चांगला कॅच, पहिली विकेट जाते गावदेवी चिंचोडी या टीमची. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर चिंचोडी टीमचा स्कोर आहे 9 वर 1 विकेट. ही सुरुवात आहे, काय जबरदस्त कमबॅक केलं. पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर कुठल्या प्रकारचं प्रेशर घेतला नाहीये राहिल अन्सारीने आणि उर्वरित 5 बॉल अगदी व्यवस्थित टाकल्याने 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे. ही आहे चांगल्या प्लेयरची निशाणी. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर, आपण बघतोय तन्मय पाटील येतोय आणि बॅटिंगसाठी क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी आलेला आहे सतीश जाबर, जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली होती सतीश जाबरने. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते सतीश जाबर. आता स्ट्राईक एंडवर आहे कल्पेश सापटे. ही जोडी एक महत्त्वाची जोडी म्हटली जाईल गावदेवी चिंचोडी टीमसाठी. ही जोडी जर टिकली तर नक्कीच धावसंख्या 60 पेक्षा जास्त जाईल, कारण ही जोडी एक चांगली जोडी, अटॅकिंग बॅटिंग करणारी जोडी आहे. पहिला बॉल खोलबट टप्प्याचा खोदून काढला जातोय, ऑन ड्राईव्ह आहे, वाईडिश लॉंगच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतो. फक्त 1 रन मिळते, सिंगलने स्ट्राईक रोटेट होते आणि टीमचं टोटल डबल फिगरमध्ये पोहोचतोय 10 वर 1 गडीच्या मोबदल्यात. 5 षटकाचे सामने आपण बघतोय. आजचा पहिला दिवस आहे 94 चषक 2025चा. 1 लाखाचं भव्य पारितोषिक असणारी ही स्पर्धा, 3 दिवस लगातार चालणारी ही स्पर्धा. सुपर संडेमध्ये सुपर हिट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेचे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. स्वीपर कवचच्या दिशेने एक फीडर लावला जातोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल.
एक्स्ट्राच्या साह्याने टीमचं टोटल 11 वर जाऊन पोहोचेल. ऑन साईडला जर बघितलं 2 फिल्डर दिसतात. डीपमध्ये एक काऊ कॉर्नर आहे, एक डीप मिड विकेट आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग थोडंसं बॅकवर्ड, त्यानंतर एक शॉट फाईन लेग आहे. ऑफ साईडला पाहिलं तर एक शॉट थर्डमॅन, एक बॅकफुट पॉइंट आहे. टॉपेज लागले, विकेट किपरच्या मागे बॉल येतोय. राहिल अन्सारी अतिशय चांगला कॅच घेतोय आणि सॉफ्ट डिस्मिसल बाद होईल. फलंदाज सतीश जाबर इज आउट. मॅच समाप्त केलेल्या अशा प्रकारे विकेट जाते. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात ते तन्मय पाटीलला. पाटीलच्या बॅट पदून येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 15 रन्स 15. पुन्हा एकदा तन्मय. हो, यावेळेला बघितलं टप्पा थोडासा खूप ठेवला यावेळेला. ऑफस्टमच्या बाहेर गती अतिशय चांगली आहे. गोलंदाजीमध्ये जर बघितलं आपण तर तन्मय पाटीलच्या अचूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय. पुढील जी मॅच आहे दत्ताली स्पोर्ट जोचंद्र विरुद्ध हकीम 11 कामन, या 2 टीममध्ये मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचे. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा पंच केलाय, चांगला फटका आहे, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डीप पिच पॉइंटला 4 रनसाठी चौकार. समाप्तीनंतर स्कोर आहे गावदेवी चिंचोटी टीमचा 19 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. बॉलिंग युनिट जर आपण बघितलं भरपूर बॉलर्स आहेत यावेळेस. अतुल ठाकरे बॉलिंगसाठी येताना दिसतो. अतुल ठाकरे मागच्या मॅचमध्ये जर आपण बघितलं कमालीची गोलंदाजी केली होती अतुल ठाकरेने.
जवळजवळ 3 विकेट मिळवल्या, 2 षटक त्यांनी टाकले होते. तोच अतुल सध्या आपण बघतोय बॉलिंगसाठी आलेला आहे. पॉवर प्लेचं बंधन जे होतं ते तुटलेलं आहे. आता फक्त 3 फिल्डर 30 सेकंडच्या आतमध्ये आपण बघू शकता. बाकी सगळे फिल्डर जवळजवळ 6 फिल्डर बाउंड्रीवर असेल. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग, त्यानंतर एक फॉरवर्ड स्कोअर लेगला डीपमध्ये फिल्डर, एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑफला फिल्डर, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर दिसतो आपल्याला. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर अतुल ठाकरे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. समोर फलंदाज आहे कल्पेश सापटे. हो, यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते. मात्र पंच सहमत नाहीत. असं वाटते की थोडंसं खांद्याला ब्रश होऊन हा बॉल गेला होता. विकेट किपर अकबर शेखच्या हातामध्ये. मागच्या मॅचमध्ये अकबरने 2 कॅच पकडले होते विकेटच्या मागे. एक चांगला विकेट किपर, एक मास्टर माइंड म्हटला जातो टीम 94 कामन टीमचा. ज्युनियर खेळाडूला नक्कीच चांगली संधी देतो, त्यांना पुढे घेऊन येतोय. आणि या सीझनमध्ये बघितलं तर 2 ते 3 चांगले खेळाडू, नवीन एक्स्ट्रा खेळाडू टीम 94 कामन टीममध्ये खेळताना आपल्याला दिसतात. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा पूल केलाय. पॉवरफुल शॉट डीप विकेटच्या दिशेने. बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पॉवरफुल शॉट कल्पेश सापचेच्या बॅटमधून येतोय. 6 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 25 रन 25. लॉस ऑफ 2 विकेट. कल्पेश सापटे एक चांगला तंत्रशुद्ध खेळाडू आहे. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, एलिव्हेशन कमी आहे. या फटक्यामध्ये मिड विकेटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय धनराज, ज्याने एक कॅच पकडलेला आहे. एकच रन फक्त मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 26 वर. जोपर्यंत नक्कीच विकेटवर राहील कल्पेश सापटे, खतऱ्याची घंटी वाजत राहील टीम 94 कामन टीम समोर. कारण भरपूर टचमध्ये आहे या सीझनमध्ये. कालच जी एक टुर्नामेंट संपली, ज्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं ते कल्पेश सापटेने. आणि तोच कल्पेश सापटे त्याचप्रमाणे बॅटिंग अगदी लयमध्ये आहे, लयमध्ये बॅटिंग करताना दिसतो. आतापर्यंत 2 षटकार कल्पेशच्या बॅटमधून आलेले आहेत. कल्पेश आणि श्रीकांत पाटील ही जोडी मैदानामध्ये गावदेवी चिंचोली टीमकडून 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. 60 पर्यंत गेलं तर नक्कीच बॉलिंग लाईनअप सुद्धा चांगली मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येईल. लॉंग रनअपनी बॉलिंग करतोय अतुल ठाकरे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. हो, खोलवट टप्प्याचा बॉल वाईट यॉर्कर केला होता. बॅटरला रीड करत असताना बॉलिंग करताना दिसतोय बॉलर अतुल ठाकरे. एक कंप्लीट ऑलराऊंडर म्हटलं जातोय टीम 94 कामन टीमचा अतुल गेला. पुन्हा अतुल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 2 बॉल शेष असतील अतुलच्या या षटकामधले. श्रीकांत पाटील इज ऑन स्ट्राईक. पुढील बॉल अतुलचा. ऑन साईडला हा फटका लॉंग द कार्पेट येतोय. डीपमधून फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग करतोय तन्मय पाटील. फक्त 1च रन मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नाही. 1 ने टीमचं टोटल 27 वर जाईल. 27 लॉस ऑफ 2 विकेट. एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक चांगले केले अतुलने. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव बघितला, पण स्क्वेअर लेग थोडासा बॅकवर्ड केला जातोय. एक स्क्वेअर लेग अगदी पंचांच्या मागे दिसतोय आपल्याला. पुल करायचा प्रयत्न, एलिव्हेशन पुन्हा एकदा व्यवस्थित जुळलेलं नाही आहे. 1च रन मिळेल. पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय तन्मय पाटील, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन मिळेल आणि अशा प्रकारे ओव्हरची होते समाप्ती. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी चिंचोली टीमचा स्कोर झालेला आहे 28 वर 2 विकेट. टॉससाठी रेडी राहायचं आहे दोन्ही टीम. कॅप्टन आय थिंक हितेंद्र कॅप्टन, चला दीपेश कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. हकीम खान या ठिकाणी रेडी आहे. हकीम 11 टीमचा. हकीम 11 टीमने एक जबरदस्त कमालीची कामगिरी केली पहिल्या मॅचमध्ये. बघितलं आपण
स्वयंभू पायगाव टीम आपल्या परिसरामध्ये येऊन भरपूर मॅचेस जिंकलेल्या आहेत, मात्र त्या एक बलाढ्य टीमला पराजित केलं आहे. आणि हकीमने एक निर्धार केला होता की ज्या आपल्या परिसरातून जे खेळाडू आहे ज्यांना संधी मिळाली नाही आहे खेळण्यासाठी, त्यांना नक्कीच संधी आपण देऊन त्या संधीचं सोनं केलं आहे. अतिशय चांगली कामगिरी. पहिल्या मॅचमध्ये 70चं एक मोठं टार्गेट ठेवलं होतं स्वयंभू पायगाव टीमसमोर आणि एक मोठ्या टीमला पराजित केलं आहे हकीम 11 कामन या टीमने. चौथं षटक टाकण्यासाठी बघूया यावेळेस चौथ्या बॉलरचा वापर केला जातोय. प्रकाश तोमडा उर्फे ॲपी सर्वात अनुभवी खेळाडू आहे या टीमचा. मागच्या मॅचमध्ये खेळताना दिसला नाही आपल्याला, या मॅचमध्ये खेळताना दिसतोय. आणि ॲपी एक चांगला खेळाडू म्हटला जातोय. बॅटिंगसाठी असो बॉलिंगसाठी असो कम्प्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय. आणि टीम 94 टीममध्ये जेवढे खेळाडू आहेत प्रत्येक खेळाडू बॅट आणि बॉलने चांगलं प्रदर्शन करताना दिसतात आपल्याला. ओहो व्हाट ए शॉट, जबरदस्त फटका, बॉलला पाठवलं बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या बाहेर, फ्लॅट सिक्सर. चंदाजामध्ये हा फटका खेळला होता आणि फ्लॅट पाठवलं होतं या बॉलला षटकारासाठी. षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोरबोर्डवर 34 रन, 34. चांगले बॅटिंग, स्विचिट खेळायचं होतं ह्या वेळेला मात्र चुकतो फलंदाज. दोन्ही बाजून चांगली बॅटिंग करू शकतो. आणि कल्पेश सापटेचा आपण विचार केला तर लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आज आपण बघतो टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या गावाच्या संघासाठी सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतोय कल्पेश सापटे. पुन्हा एकदा चांगला फटका, ह्या वेळेला फिल्डर येतोय धनराज, चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज कल्पेश सापटे इज आउट. हा चौथा फलंदाज बाद.
अंतिम एक षटक शिल्लक आहे आणि बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात, किती धावांचं टार्गेट देतात हे आपल्याला कळेल. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर कोणता बॉलर येईल? आय थिंक अतुल ठाकरे येईल बॉलिंग ट्रॅकवर. एक अतिशय चांगला खेळाडू म्हटला जातोय, महत्त्वाचा खेळाडू म्हटला जातो अतुल ठाकरे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 ओव्हर केल्या होत्या, 3 विकेट मिळवल्या होत्या. आतापर्यंत अतुलच्या नावावर ह्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळालेली नाही आहे अतुलला. मात्र विकेट टेकर गोलंदाज जरूर आहे अतुल ठाकरे. गती अतिशय चांगली आहे. लेफ्ट आर्मने थोडासा बॉल लेग कटर सुद्धा टाकतो, ही खासियत आहे अतुल ठाकरे याची. आणि ते लेग कटर बॉलवर फसवतो फलंदाजांना. कैलास प्रजापती स्ट्राइक एंडवर आहे. फुल टॉस बॉल, मात्र पुरेपूर समाचार होईल का नाही. त्या ठिकाणी तन्मय पाटील होता डीप मिड विकेटला. चांगला कॅच, चांगलं संतुलन बनवलंय आणि अशा प्रकारे विकेट जाते ती कैलास प्रजापती याची. 5वा फलंदाज बाद. समाचार घेऊ शकला आणि थोडंसं वाटलं की थोडासा मधल्या एजपेक्षा वर हा बॉल लागला, स्टिकरच्या जवळ बॉल लागला आणि थोडासा मिस टाइम शॉट झाला आणि तन्मय पाटीलने चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवलेली आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, ह्या वेळेला जागीच राहतो बॉल. कुठल्या प्रकारची रन नाही आहे बॉलवर. आपण बघतोय नॉन स्ट्राइक एंडला उभा दिसतोय अजय यादव, ज्याला पोलार्ड या नावाने ओळखलं जातोय. खूप कमी बॉल आता शेष आहेत, फक्त 4 बॉल शेष आहेत या इनिंगमधले. 4 बॉलमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. 2 तरी मोठे फटके आले तर एक चांगल्या टोटलपर्यंत जाऊ शकेल गावदेवी चिंचोडी टीम. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचे दोन्ही टीम कॅप्टन. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा आपटून टाकलं, यावेळेस हुक करायचा प्रयत्न आणि डिरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता, मात्र 1 रन या ठिकाणी पूर्ण. 22चा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते. टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोअरबोर्डवर 38 रन 38. 6 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. 3 बॉल शेष. अजय पोलार्ड स्ट्राइक एंडवर आहे. लॉंग रन अपनी पुन्हा एकदा अतुल ठाकरे. पुन्हा एकदा बघितलं आपण ऑन साईडला खेळायचं होतं. गती चांगली आहे, लेग कटर बॉल चांगला टाकतोय अतुल ठाकरे आणि हा बॉल सुद्धा डॉट बॉल जातोय. 2 बॉल अद्याप शेष आहेत. खूपच कमी टोटल स्कोअरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे टीम 94 कॉमन टीममध्ये, त्या प्रकारचा स्कोअर अद्यापर्यंत उभा केलेला नाही आहे गावदेवी चिंचोडी टीमने. कल्पेशची विकेट गेल्यानंतर स्कोअर कुठेतरी थांबलेला दिसतो आपल्याला. हा फटका सुद्धा मिस टाइम आहे आणि एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय. रनआउटची संधी, मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. थोडंसं असं वाटलं की बॉल आतमध्ये आला. खेळायचा तो ऑन साईडला, ऑफ साईडच्या दिशेने बॉल गेला आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. 2ने टीमचं टोटल 40 रन. अंतिम 1 बॉल शेष इनिंगमधला. मोठा फटका जर आला या शेवटच्या बॉलवर ते फायटिंग टोटलपर्यंत जाईल गावदेवी चिंचोडी टीम. अंतिम बॉल. यावेळेस चांगली फिल्डिंग आहे, रनआउटची संधी सुद्धा आहे. यावेळेस लगोरीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या ठिकाणी यस दुसऱ्या रनासाठी विकेट या ठिकाणी जाते आणि फक्त 1च रन ग्राह्य धरली जाईल. 1 रनने टीमचं टोटल जाईल 41. बॉल आणि 42चं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. चांगली फिल्डिंग आहे, रनआउटची संधी सुद्धा आहे. टॉससाठी असे पुढील मॅचसाठी यावेळेस लगोरीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या ठिकाणी दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र टीम कॅप्टन आपण टॉससाठी या आणि हकीम 11
दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे लगेच. चला हकीम भाई कॅचसाठी या, त्यानंतर दीपेश. टॉससाठी आपण लगेच यायचं आहे आणि मी मुख्य मंचावर विराजमान असलेले ज्याने हे ग्राउंड बनवले आणि श्री नूर मोहम्मद शेख यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते या आजच्या दिवसातला हा 6वा सामना आहे. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना असेल. दुसऱ्या राऊंडचा त्याचा टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आज दोन्ही सुद्धा बंधू आपण बघतो सेम टू सेम दिसतात. ड्रेसिंग आज फुल ब्लॅक पठाणी स्टाईलमध्ये. जुम्मा स्पेशल आहे आज, त्यामुळे वेलकम दीपेश अँड वेलकम नुराबाई अँड वेलकम हकीम. टॉस आपल्याला माहिती आहे हेड किंवा टेल दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. कॉल कोणाचा असेल? यस हकीम बाय दीपेश कॉल करतील. छापा कॉल आहे आणि छापा चाललेला आहे. थँक्यू सो मच नुराबाई. विनंती आहे आपल्याला की आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा VIP डायसवर विराजमान व्हायचं आहे. दीपेश, हा दुसऱ्या फेरीतला सामना आपण बघतो. एक सामना जिंकलेला आहे. थोडासा अनुभव आला असेल या विकेटचा, या ग्राउंडचा. या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर काय घेण्याचा विचार आहे? शतरक्षण. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा शतरक्षण तुम्ही करून मॅच जिंकलेली आहे. यावेळेस काय चेंजेस असेल तुमच्या टीममध्ये? हो, एखाद चेंजेस असेल. आणि मागचा सामना जो झाला त्याच्यामध्ये काय वाटलं, काय अनुभव आला या विकेट आणि ग्राउंडचा? ग्राउंडचा अनुभव आम्हाला खूप आहे आणि विकेटचा अनुभव याच्यामध्ये आम्हाला खूप आहे. त्यामुळे आम्हाला कसा आता समोरची टीम त्यांच्याच गावातल्या म्हणून कसं खेळायचं ते बघायला गेलं मला. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हकीम, टॉस तुम्ही हारलेला पुन्हा एकदा. तू टॉस हारतो मात्र मॅच जिंकतो. यावेळेस टॉस तुम्ही जिंकला असतं तर पुन्हा काय घेतलं असतं? बैटिंग. बॅटिंग पुन्हा एकदा तुमच्यासाठी आलेली आहे चांगली. उसका रीज़न है क्योंकि मुझे प्लेयर इकट्ठा करना पड़ता है इसके लिए और अब कितना टारगेट देने की कोशिश रहेगी? अब देखो सामने की टीम मजबूत टीम है, जितने ज़्यादा कर सकेगी उतना अच्छा है. कोई चेंजेस आपकी टीम में? नहीं कोई चेंजेस नहीं. और कैसा लगा पहले मैच और मुकाबला खेलने के बाद? अच्छा लगा. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस झालेले आहेत. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आणि ज्यामध्ये टॉस जिंकले दत्ताली स्पोर्ट जुचेंद्र टीमचे कॅप्टन दीपेशने पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील समालोचक मीरा भाईंदरचा एक जबरदस्त आवाज. मनीष पाटील बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हेमंत पाटील सर, धन्यवाद हरीश पंड्या सर, आणि स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. 94 ट्रॉफी 2025 मध्ये आव्हान दिलेलं आहे. चिंचोटे संघाने 42 धावांचं पूर्ण करायचं आहे 30 चेंडूंमध्ये आणि त्यासाठी 2 फलंदाज राहिल अन्सारी आणि अकबर शेख. टीम 94 कामण या संघाला दुसऱ्या डावाची सुरुवात त्यांना पाहायला मिळतील आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत सतीश येत आहेत. अजित संघात नाही दिसत आणि त्याचमुळे आता सतीश पहिलं षटक हाताळत आहे. बघा असोसिएशनच्या मॅचेस चर्चा आपण करूयाच, कारण त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण आता चालू असलेल्या सामन्याचे अपडेट्स घेऊया. राहिल स्ट्रायकर साईडला आहे, बॉलिंग ट्रॅकवर आहेत सतीश. 42 धावा रोखायच्या चिंचोटी संघाला, 42 धावा बनवायच्या आहेत कामण संघाला. लेट्स सी हू विल विन दिस मॅच. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, स्ट्रेट लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे राहिल अन्सारीसाठी. होते सुरुवात या दुसऱ्या डावाची. सतीश पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. राऊंड विकेट. ताकद आहे राहिलकडे पण ती व्यवस्थित वापरावी लागेल. मिड विकेटला झेल सुटलाय. कामण संघाचं गणित मला काय अजूनही कळत नाहीये. हे कोडं अजूनही मला उलगडत नाहीये की मागच्या सामन्यात 4 ते 5 कॅच ड्रॉप आणि आता या डावाची सुरुवात सुद्धा कॅच ड्रॉपने होते. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी मिड विकेटला अजय स्वतःलाच प्रश्न विचारेल की इतका सोपा झेल माझ्याकडून सुटला कसा. यालाच म्हणतात देव आहे द्यायला पण झोळी नाही घ्यायला.
राहिल पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास टाकतोय आणि पहिल्याच बॉलवर तो बाद होता होता राहिलाय. स्ट्राईक रोटेट झाली स्ट्रायकर एंडला. आता अकबर पोचले. अकबरने मागच्या सामन्यात चांगला खेळ दिलाय. पुन्हा एकदा पाहूया तोच खेळ पाहायला मिळेल का. स्लाइस केलंय आणखीन एक कॅच पण आता नाही होणार ड्रॉप. कॅच कंप्लीट गोल्डन डकवर अकबरचा शेख. अकबरचा खेळ संपलाय. दुसरा बॉलवर पहिला फलंदाज बाद. धावसंख्या 1 गडी बाद 1. 2 चेंडूचा खेळ संपला. स्लाइस केलं होती अतुल आणि अमानची राईट. आता जोडी होती अकबर आणि राहिलची. जोडी फुटलेली आहे आणि आता अमान तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये राहिल अन्सारीची साथ देताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी चिंचोटी संघाकडून पाहायला मिळते. गोलंदाज सतीशच्या वतीनं. या अगोदर अजित जरी संघात नाही आहे पण पुरेसे गोलंदाजीचे पर्याय आहेत आणि ते क्रमप्राप्त आहे की जेव्हा तुमची गरज संघाला आहे तुम्हाला संघासाठी पुढे यावं लागेल. आणि पहिल्याच क्रमांकाचं षटक यशस्वीरित्या सुरू केलेलं आहे गोलंदाज सतीशने. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला उजव्या हाताचा फलंदाज अमान. नॉन स्ट्रायकर एंडला राहिल. सुरुवात चांगली चिंचोटीची. धावसंख्या 1. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा बॉल राऊंड विकेट. अमानने बॉलला पुल करून गुल केलंय. एलिव्हेशन इतकं नव्हतं पण सीमारेषा बाहेर बॉल जातोय. काऊ कॉर्नर मिड विकेट क्लिअर. येतोय आणखीन एक षटकार. सुरू झालेला स्टाईल बॅटिंग अमानची आपण एन्जॉय केली होती आणि आता पुन्हा एकदा तीच फलंदाजी. नॉन स्टॉप बॅटिंग बाय अमान. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. लगातार दुसरा षटकार. साइड लाईन केलेलं आहे या दोन षटकारांनी. 2 षटकारांच्या मदतीने धावफलक आता पोहोचतोय 13वर. 42 लक्ष होतं त्यापैकी 13 पूर्ण केलेत. हो यावेळेस फोर्स केलंय. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत येतोय तिसरा मोठा फटका अमानच्या बॅटमधून. यावेळेस चौकार 4 धावा. वर पूर्णपणे वचक राहिलेली आहे. अमानची धावसंख्या पोहोचते आता 17वर. क्रॉस बेटेड खेळलेत पण यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉल स्टॉप केलाय. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक आता पुन्हा एकदा अमानकडेच राहणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या 18 झाले आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 24 चेंडू आणि आवश्यकता आहे 23 धावांची. 24 चेंडू 42 लक्ष आहे. 18 झालेत. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. म्हणजे पहिल्या षटकावर या सामन्याचं गणित सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अमानने केलेला आहे. आता पाहूया अमानला राहिलची साथ कशी मिळते. पण आता अजूनही एक षटक हे बॅटिंग पॉवर प्लेच आहे. ज्या षटकात 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवात काय भन्नाट केली होती. पहिल्याच बॉलवर विकेट घेण्याची संधी. राहिलला मैदानात थांबण्याचा मौका मिळाला आणि त्यानंतर अकबर आले आणि अकबरला पहिल्याच बॉलवर झेल देऊन परतावं लागलं आणि त्यानंतर अमान आले. अमानने पुढचे 3 बॉल अप्रतिम खेळत असताना 16 धावा कव्हर केल्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. तर लेदर क्रिकेट खूप चांगलं जाणतो. त्याचा अभ्यास अमानकडे आहे आणि त्याच अभ्यासाचा फायदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अमान बऱ्यापैकी उचलताना पाहायला मिळाला विविध स्पर्धांमध्ये. आणि आता देखील तोच स्पार्क गुणवत्ता जर आहे तर मग ती लपवून का ठेवायची आणि तोच गुणवत्तेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अमानचा टीम 94 कामणी या संघासाठी पाहायला मिळाला आहे. नवीन गोलंदाज सुनील येत आहेत ओव्हर द विकेट.
पुढे आले आणि बॉलला पुढे पाठवलं. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर, 6 धावा. आता 18 धावांची गरज आहे. 23 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामन्याची हवा पूर्णपणे काढून टाकली अमानने त्यांच्या त्या आक्रमक शैलीच्या फटक्यांनी. पुढचा बॉल, आणखीन एक स्ट्रोक खेळायचा होता पण यावेळेस बॉलला फ्लाईट मिळाली होती आणि त्याचमुळे ऑन साईडला बॉलला टर्न करता आलं. स्ट्राईक रोटेट झाली. कदाचित राहिलचे हात सुद्धा शिवशिवत असतील. अमानच्या फलंदाजीनंतर मला सुद्धा मोका मिळेल का हे राहिलला कदाचित वाटत असावं. पण पाहूया आता अमानच्या खेळानंतर राहिलचा देखील तोच बहारदार आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. चिंचोटी संघाकडून बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. सुनील, फुलटॉस बॉल, दिशा दिली, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. पॉवर प्लेचा फायदा, मिडल 4 धावा, चौकार. सुनील, उलटा स्ट्रोक पण क्षेत्ररक्षक होते पॉइंटचे. डोळ्याचं पातं लवते ना लवते बॉल आला, लक्ष नव्हतं. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. की काय असाच भास आता प्रेक्षकांना होत असावा. कारण पहिल्या षटकात 18 धावा गोळा केल्या आणि या षटकात सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. एकही डॉट बॉल नाही आणि या षटकात एकूण 17 धावा गोळा केलेल्या आहेत टीम 94 कामणने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जसे आले अमान, त्यांनी त्यांचं नाविन्य, त्यांचं खेळावरचं लक्ष, अभ्यास या सर्व गोष्टी दाखवल्या. अजूनही राहिल त्यांच्या नैसर्गिक अंदाजात नाही आलेत, जे अजूनही थोडा रेस्ट करतायत, रिलॅक्स पोझिशनमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे की सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, सर्व काही आपल्या पक्षात आहे, त्याचमुळे आता जास्त काही राहिलं नाही या सामन्यामध्ये. पण पाहूया तो प्रतिकार कसा होतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम चिंचोटीचा धावा झालेल्या आहेत 35, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 7ची गरज. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हा माझा आहे अंदाज. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. कामण जेव्हा जेव्हा तो उल्लेख येतो, हजरतभाई शेख, संजयजी म्हात्रे नेहमीच या सर्व तरुणांच्या मागे ठामपणे ही मान्यवर मंडळी उभी असतात, त्यांना मार्गदर्शन करतात. चांगलं खेळा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि इकडे चांगला अप्रतिम वरच्या दर्जाचा अश्रेणीचा खेळ, अमानचा फिनिशिंग टच, षटकार खेचून सामना जिंकलाय टीम 94 कामण. अभिनंदन, हार्ड लक टीम चिंचोटी.